मागील भागात दोघेही पावसात एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. पिंकी आणि ढोणे साहेब लांबून हे सर्व बघून टाळ्या वाजवतात. राजलक्ष्मी देवी सुद्धा गाडीच्या खिडकीतून हे बघून मनापासून हसतात, कारण त्यांना त्यांची खरी सून सापडली होती. आता आर्यन आणि श्रावणी आनंदाने घराकडे निघाले, पण मिलच्या एका कोपऱ्यात आदित्यची ती फाईल अजूनही पडलेली होती. वाऱ्याच्या वेगाने त्यातील एक पान उघडलं, ज्यावर एका तिसऱ्याच माणसाचा फोटो होता. आता पुढे त्या भयान रात्रीनंतर पुण्याच्या आकाशात एक नवीन सकाळ उगवली होती. आदित्य आणि ईशा आता जेलच्या कोठडीत होते. आर्यन आणि श्रावणीच्या प्रेमाला राजलक्ष्मी देवींनी अधिकृत मान्यता दिली होती. राजशिर्के भिल्लामध्ये आता रड गाण्याऐवजी सनई चौघड्यांचे सूर घुमणार होते. पण त्या मिलमध्ये पडलेल्या फाईलचं रहस्य अजूनही कोणालाच माहीत नव्हतं. संपूर्ण बंगल्याला फुलांनी सजवलं जात होतं. राजलक्ष्मी देवी स्वतः उभ्या राहून कामाचा आढावा घेत होत्या. पिंकी आणि मॅनेजर ढोणे पाहुण्यांच्या यादीवरून वाद घालत होते. ढोणे साहेब, मी तुम्हाला 100 वेळा सांगितले, माझ्या गावाहून किमान 50 लोक येणार, त्यांना बुफे नाही, पंक्ती हव्या. पिंकी म्हणाली, पिंकी, हे राजशिर्केंचं लग्न आहे की तुझ्या गावची जत्रा? साहेबांनी मोजकेच VIP लोक बोलावले आहेत, मॅनेजर ढोणे बोलले. तेवढ्यात राजलक्ष्मी देवी हसून जवळ आल्या. ढोणे, पिंकी म्हणते तसंच होईल. श्रावणीचं कुटुंब आता आम्हीच आहोत, त्यामुळे तिची माणसं ती आमचीच माणसं. पिंकी, तू बिनधास्त तुझ्या गावाला निमंत्रण पाठव. त्या हसतच बोलल्या, बघा, याला म्हणतात मोठी माणसं. थँक्यू आईसाहेब. पिंकी खुश होऊन बोलली. पिंकी आनंदाने नाचू लागली. तेवढ्यात आर्यन वरच्या मजल्यावरून खाली आला. त्याचा चेहरा आज पूर्वीपेक्षा कितीतरी शांत आणि आनंदी दिसत होता. तो श्रावणीला शोधत होता, जी आज पहिल्यांदाच नऊवारी साडी नेसून तयार होणार होती. इकडे श्रावणी गेस्ट रूममध्ये आरशासमोर उभी होती. हिरवी नऊवारी साडी, नाकात नथ आणि केसात गजरा. ती आज खरोखरच एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती. तिच्या डोळ्यातला तो जुना भीतीचा पडदा आता पूर्णपणे सरकला होता. आई बाबा, आज तुम्ही असता तर किती आनंद झाला असता, पण आर्यन सरांनी मला पुन्हा एकदा जगण्याचं बळ दिलंय. श्रावणी स्वतःशीच हसत बोलली. तेवढ्यात आर्यन मागून गुपचूप खोलीत आला आणि त्याने तिला मागून मिठीत घेतलं. सरांनी अजूनही मला सरच म्हणणार आहेस का? तो डोळे मिचकावत म्हणाला. आर्यन, कोणीतरी बघून ये, सोडा ना. तशी श्रावणी लाजून बोलली. बघू दे ना, उद्यापासून तू कायमसाठी माझी बायको असणार आहेस. श्रावणी, या साडीत तू इतकी सुंदर दिसतेस की मला ऑफिसला जावंसच वाटत नाहीये. आर्यन रोमॅन्टिक होत म्हणाला. ऑफिसची आठवण काढू नका आता, आज फक्त आपण आणि आपलं कुटुंब. श्रावणी बारीक चेहरा करून म्हणाली. तसं आर्यनने तिला आपल्याकडे वळवलं आणि तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवले. श्रावणीनेही त्याचे हात आपल्या हातात घेतले. त्याचवेळी खिडकीबाहेर एक काळ्या रंगाची कार बंगल्याच्या गेटसमोर उभी राहिली, ज्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. लग्नाच्या धावपळीत अनेक कुरिअर आणि भेटवस्तू येत होत्या. एक माणूस साध्या वेशात आत आला आणि वॉचमॅनच्या हातात एक पाकिट देतो. हे कोणासाठी आहे? वॉचमॅनने विचारले. हे राजलक्ष्मी मॅडमना द्या. सांगा त्यांच्या जुन्या कर्जाची ही पहिली पावती आहे. एवढं बोलून तो माणूस निघून गेला. इथे वॉचमॅनने ते पाकिट घेऊन तो राजलक्ष्मींकडे गेला. राजलक्ष्मी देवींनी ते पाकिट उघडलं. तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यात त्यांच्या नवऱ्याचा म्हणजेच आर्यनच्या वडिलांचा एक जुना फोटो होता आणि त्यामागे लिहिलेलं होतं,
तुमचा आनंद अल्पजीवी आहे. हे बघून राजलक्ष्मी देवी चांगल्याच घाबरल्या होत्या. त्यांचे डोळे विस्फारले होते. त्यांनी थरथरत्या हाताने तो फोटो लपवला आणि मॅनेजर ढोणेंना आवाज दिला. ढोणे, इकडे या. आत्ताच्या आत्ता जुन्या फॅक्टरीच्या फाईल्स काढा. मला भीती वाटते की तो परत आलाय. त्या एक उसासा सोडून बोलल्या. हे ऐकून मॅनेजर ढोणे मात्र गोंधळून गेले होते. पण तरीही राजलक्ष्मी देवींचा चेहरा बघून ते शांतपणे कामाला लागले. लग्नाच्या आनंदात आता एक भीतीच्या छायेची पेरणी झाली होती, ज्याबद्दल आर्यन आणि श्रावणी पूर्णपणे अनभिज्ञ होते. मेहंदीचा कार्यक्रम जोरात सुरू होता. सर्व महिला गाणी म्हणत होत्या. श्रावणीच्या हातावर अ हे अक्षर कोरलं जात होतं. पिंकी मेहंदी लावून घेता घेता ढोणे साहेबांची फिरकी घेत होती. काय ढोणे साहेब, तुम्ही कधी लावणार मेहंदी, की आयुष्यभर फाईल्सच चिकटवत बसणार? पिंकी तिचं हसू दाबत बोलली. अगं पिंकी, आमचं वय झालं आता. लग्न साहेबांचंही आहे. तू तुझा विचार कर. मॅनेजर ढोणेही बोलले. मी तर तयारच आहे, पण मला हवाय असा नवरा जो माझ्यासाठी आर्यन सरांसारखा मिलमध्ये जाऊन फाईट करेल. पिंकी म्हणाली. फाईटचं माहीत नाही, पण मी तुझ्यासाठी हॉटेलमधून जास्तीचा वडापाव नक्कीच आणू शकतो. मॅनेजर ढोणे हसून बोलले. तसे तिथे असणारे सर्वजण हसले. श्रावणीची मेहंदी बघून आर्यन खुश होतो, पण श्रावणीचं लक्ष राजलक्ष्मींकडे होतं, ज्या कोपऱ्यात उभ्या राहून चिंतेत कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. श्रावणीला जाणवतं की काहीतरी नक्कीच बिनसलंय. शेवटी मेहंदी फंक्शन संपलं. रात्र झालेली होती. घरातील सर्व पाहुणे गाढ झोपेत होते. श्रावणी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेली. तेव्हा तिला हॉलमध्ये एक सावली फिरताना दिसली. ती धाडस करून तिथे गेली तर तिला दिसलं की खुद राजलक्ष्मी देवी त्या जुन्या फाईलची पानं जाळत आहे. आईसाहेब, तुम्ही हे काय करताय आणि तुम्ही रडताय का? श्रावणीने चकित होऊन विचारले. तसं राजलक्ष्मी देवींनी दचकून मागे पाहिलं. श्रावणी, हे कोणालाही सांगू नकोस, विशेषतः आर्यनला तर अजिबात नाही. हा आपल्या घराचा सर्वात मोठा डाग आहे. त्या घाबरून म्हणाल्या. तितक्यात वाराच्या झुळकीने एक जळलेलं पान श्रावणीच्या पायाशी आलं. त्यावर आर्यनच्या वडिलांसोबत एक छोटा मुलगा उभा होता. लग्नाच्या आदल्या रात्री, जिथे आनंदाचे वातावरण असायला हवे होते, तिथे राजशिर्के विलाच्या हॉलमध्ये गुप्तांची राख उडत होती. राजलक्ष्मी देवींच्या हातातील ती जळणारी फाईल आणि श्रावणीच्या पायाशी आलेला तो फोटो एका नवीन वादळाची पूर्वसूचना देत होते. श्रावणीच्या मनात अनेक प्रश्न होते, पण राजलक्ष्मी देवींच्या डोळ्यातील भीती पाहून तिचे शब्द ओठांवरच विरले. श्रावणीने वाकून ते जडके पान उचलले. त्यावरचा तो फोटो पाहून तिला धक्का बसला. फोटोत आर्यनचे वडील एका लहान मुलाला खांद्यावर घेऊन हसत उभे होते. आईसाहेब, कोण आहे हा मुलगा आणि तुम्ही ह्या फाईल्स का जाळताय? आर्यनला हे कळलं तर? श्रावणीने थरथरत्या आवाजात विचारले. तसं राजलक्ष्मीने डोळे विस्फारून तिच्याकडे पाहिलं आणि राजलक्ष्मी श्रावणीचा हात घट्ट पकडला. नाही श्रावणी, आर्यनला हे कधीच करता कामा नये. तो विक्रांत आहे, आर्यनच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा. आर्यनला वाटतं की त्याचे वडील फक्त माझेच होते, पण हे सत्य त्यांच्या निधनासोबतच संपायला हवं होतं. पण मग आता का? आताच्या फाईल्स का बाहेर निघाल्या? श्रावणीने विचारले. कारण विक्रांत परत आलाय. आज जो फोटो मला मिळाला तो त्यानेच पाठवला.
त्याला या संपत्तीचा वाटा हवाय आणि तो आर्यनचा द्वेष करतो. तो तुझा आणि आर्यनचा संसार उद्ध्वस्त करायला नक्की येणार. राजलक्ष्मी विचारात हरवत म्हणाल्या. राजलक्ष्मींनी श्रावणीकडून ते पान घेतले आणि ते पूर्णपणे जाळून टाकले. त्याने श्रावणीकडून वचन घेतले की ती आर्यनला काहीही सांगणार नाही. श्रावणीने होकार तर दिला, पण तिचे मन आता भीतीने भरले होते. ती आपल्या खोलीकडे जाताना वरच्या मजल्यावर उभ्या असलेल्या आर्यनची नजर तिच्यावर पडली, जो हे सर्व दुरून बघत होता. लग्नाचा दिवस उजाडला. संपूर्ण बंगला फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघाला होता. आर्यन तयार होत असताना त्याच्या डोक्यात रात्रीचे ते दृश्य फिरत होते. त्याने श्रावणीला आणि आईला रात्री हॉलमध्ये कुजबुजताना पाहिले होते. साहेब, मुहूर्त जवळ आलाय, सर्व पाहुणे आले आहेत आणि पिंकीने तर पूर्ण हॉल डोक्यावर घेतलाय. मॅनेजर ढोणे आत येत बोलले. ढोणे साहेब, रात्री आई आणि श्रावणी हॉलमध्ये काय करत होत्या? काही जळाल्याचा वास येत होता तिथे, आर्यने विचारले. तसा मॅनेजर ढोणेंनी घाबरून एक आभंडा गिळला. ते साहेब, काही जुनी कागदपत्र असतील. लग्नाआधी स्वच्छता करतात ना, तसंच काहीतरी असेल. तुम्ही तयार व्हा लवकर, ते नजर चोरत बोलले. काहीतरी लपवलं जाते माझ्यापासून. आई आणि श्रावणी दोघीही आज माझ्याशी नजर मिळवत नाहीयेत. आर्यन मनातल्या मनातच बोलला. त्याने आपली शेरवानी घातली आणि तो आरशासमोर उभा राहिला. त्याचा चेहरा आज आनंदी असायला हवा होता, पण एका अनामिक भीतीने त्याला ग्रासले होते. तो खाली जायला निघाला आणि त्याला पायऱ्यांवर श्रावणी दिसली. तिने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. सनईचे सूर वाजत होते. श्रावणी आणि आर्यन लग्नाच्या बोहल्यावर चढले. अक्षता पडायला सुरुवात झाली. पिंकी सर्वांना अक्षता वाटत असताना तिला गेटपाशी एक उंच धिप्पाड माणूस दिसला, ज्याने काळा चष्मा लावला होता. ओ साहेब, तुम्ही पाहुणे आहात का? इकडे या, अक्षता घ्या. पण तुमचं तोंड ओळखीचं वाटत नाहीये, पिंकी म्हणाली. मी पाहुणा नाही, या घरचा हक्कदार आहे आणि माझं तोंड लवकरच सर्वांना ओळखीचं होईल, विक्रांत थंड आवाजात बोलला. तो माणूस पिंकीला बाजूला सारून थेट मंडपाच्या दिशेने चालू लागतो. राजलक्ष्मी देवींची नजर त्याच्यावर पडली तशी त्यांच्या हातातली पूजेची थाळी खाली पडली. विक्रांत, राजलक्ष्मी मनोमनच बोलल्या. विक्रांत थेट लग्नाच्या मंडपासमोर येऊन उभा राहिला. त्याला बघून भटजींनी मंत्र म्हणणं थांबवले. सर्व पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. आर्यन श्रावणीचा हात धरून उभा राहिला आणि त्या अनोळखी माणसाकडे रागाने पाहू लागला. आर्यन बोहल्यावरून खाली उतरला आणि विक्रांतच्या समोर उभा राहिला. दोघांची उंची आणि दरारा सारखाच होता. जणू दोन वाघ एकमेकांसमोर उभे होते. कोण आहेस तू? आणि माझ्या लग्नात असा शिरजोरीने येण्याचा तुझा काय संबंध? आर्यनने त्याच्या डोळ्यात बघत विचारले. तसा विक्रांत खडखडून हसला आणि त्याने खिशातून एक जुना दस्तऐवज काढला. माझं नाव विक्रांत राजशिर्के आहे आर्यन, आणि संबंध म्हणशील तर मी तुझा मोठा भाऊ आहे, तो तिरकस हसत म्हणाला. तसे आर्यनचे डोळे विस्फारले. संपूर्ण मंडपात शांतता पसरली. श्रावणी राजलक्ष्मींकडे बघते, ज्यांनी मान खाली घातली होती. आईसाहेब, काय झालं? मुलाला सांगितलं नाही का की त्याचा एक मोठा भाऊ सुद्धा आहे, ज्याला तुम्ही आणि तुमच्या पतीने रस्त्यावर सोडून दिलं होतं? विक्रांत बोलला. तसा आर्यन आश्चर्याने राजलक्ष्मी देवींकडे पाहू लागला. आई, काय बोलतोय हा माणूस? खरं आहे हे? त्याने त्यांच्या डोळ्यात पाहून विचारले.
तसे राजलक्ष्मीचे डोळे टचकन पाण्याने भरले आणि इथे आर्यनचा विश्वास उडाला. विक्रांत श्रावणीकडे बघतो आणि म्हणाला, अभिनंदन श्रावणी, एका अशा घरात तुझं स्वागत आहे जिथे नात्यांपेक्षा गुपित जास्त आहे. श्रावणी शांत राहते, पण तिचे डोळे सांगतात की ती आर्यनच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आता विक्रांतने खिशातून एक पेन काढला आणि आर्यनच्या समोर धरला. हे लग्न तेव्हाच होईल जेव्हा तू या जमिनीच्या अर्ध्या हिश्श्यावर सही करशील, नाहीतर आज हे लग्न पण तुटेल आणि राजशिर्केंची इज्जत पण. आर्यनने तो पेन घेतला, पण तो कागदावर सही करण्याऐवजी तो पेन जोरात मोडून टाकला. तसा विक्रांतच्या डोळ्यात राग उतरला. मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.